गणतंत्र दिवस के अवसर पर शाहपुर के बिरवाड़ी साईं नगर स्थित ब्रिंग ए स्माइल इंग्लिश स्कूल में देशभक्ति और उल्लास का वातावरण देखने को मिला। इस अवसर पर मुख्य अतिथि समाज सेवक देवनाथ सिंह के हाथों ध्वजारोहण किया गया। ध्वजारोहण के पश्चात राष्ट्रगान गाया गया, जिससे पूरा विद्यालय परिसर देशभक्ति के रंग में रंग गया। कार्यक्रम के दौरान स्कूल के बच्चों ने देशभक्ति गीत, नृत्य और भाषण प्रस्तुत कर सभी का मन मोह लिया। बच्चों की शानदार प्रस्तुतियों को उपस्थित अभिभावकों व अतिथियों ने खूब सराहा। अपने संबोधन में मुख्य अतिथि देवनाथ सिंह ने संविधान के महत्व पर प्रकाश डालते हुए बच्चों से जिम्मेदार और जागरूक नागरिक बनने का आह्वान किया। इस अवसर पर देवनाथ सिंह ने स्कूल में बच्चों की संख्या बढ़ाने और उनके उज्जवल भविष्य को ध्यान में रखते हुए स्कूल की फीस आधी करने की घोषणा की। उनकी इस घोषणा को सुनकर उपस्थित अभिभावकों में खुशी की लहर दौड़ गई और सभी ने इस निर्णय की सराहना की। कार्यक्रम का समापन राष्ट्रगीत के साथ हुआ। देवनाथ सिंह सेठ यांना आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या या ब्रिंग स्माइल शाळेमध्ये आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि ते आपल्या समोर बोलणारच आहेत। विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करता त्यांना खूप मोठ्या प्रमाणात विविध अनुभव आलेले आहेत। हे तर बोलणारच आहेत, परंतु आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त खऱ्या अर्थाने आपल्या देशाला जी राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेमुळे जे आपण आज सर्व समान अधिकार गाजवतो, म्हणजे मगाशी प्रियांबल आपल्या टीचरने वाचलं, समता, बंधुता, न्याय, हक्क हे सर्वांना समान मिळालेले आहेत। मग पुरुष असो किंवा स्त्री असो, सर्वांना समान हक्क आहेत आणि या समान हक्क मिळवण्यासाठी खास करून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशातील राज्यघटना त्यांनी अभ्यासल्या आणि विविध देशातल्या राज्यघटना अभ्यासल्यानंतर त्यांनी आपल्या देशाची राज्यघटना बनवून ती आपल्याला 1950 साली आपल्या भारत देशामध्ये ती सुरू झाली आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये जे समता, न्याय, बंधुता या सर्व गोष्टींवरती आपण चालत आहोत। आपला देश चालत आहे आणि प्रत्येक खेडोपाडी असेल, मी पहिल्यांदा स्टार्ट करतो। जय श्रीराम, जय भीम, जय शिवाजी महाराज। हे तिन्ही गोष्ट जे आहे एकत्र करायचे आम्हाला, ते मुद्द्यावर मी काम करतो। बरोबर आहे। लोक बोलतात श्रीराम आम्ही बनू शकत नाही, पण श्रीरामच्या मार्गावर 1% चालू शकतो। आम्ही बाबासाहेब बनू शकत नाही, पण बाबासाहेबाचे 1% त्यांच्या विचारवर चालू शकतो। आम्ही शिवाजी महाराज बनू शकत नाही, पण शिवाजी महाराजचे विचार 1% आम्ही करू शकतो, असं आहे। आणि हे जनतेमध्ये हे माहीत नाही की आमच्यामध्ये ताकद किती आहे आणि किती आमच्यामध्ये हे आहे, ते आम्हाला जागवायचे आहे। आणि ते जे आम्ही सालामध्ये कमी कमी 10-12 वर्षापासून येतो 15 ऑगस्टला, तो जे सालामध्ये मुलं होते आता कमी झालं आहे। कशामुळे कमी झालं आहे ते आम्ही गायकवाड साहेबांची चर्चा केलं आहे की फीस त्यांचे वाढलेलं आहे की काय झालं आहे काय नाही। आपल्याकडे 10 टीचर आहेत, मी बोलले 10 टीचर कमी कमी किती पोराला कंट्रोल करू शकतात? 300 ते 400।
मग कमी काय पोर आहे? आपण 10 टीचरला पेमेंट देतो, सगळे खर्च करतो, बरोबर आहे. आणि 100 मुले काय? माझे हे प्रश्न आहे. 300 मुले काय नाही, 400 मुले काय नाही, मुले वाढले काय नाही, हे प्रश्न केले आले मी. आणि मुलेमध्ये टॅलेंट जे आहे थोडे कमी आहे पहिलेपेक्षा, स्टार्टपेक्षा मला दिसतो. आणि मी दिसतो आणि मुला वाढवायचे, फीस 50% करायचे, 300 मुला करायचे आणि तो खर्चेमध्ये होतो. आता ते बोलले महिन्याला 1.5 लाख रुपये खर्च आहे, बरोबर ना. आणि आपण 25,000 रुपये खर्च वाढवले आणि 300 मुला झाले तर तो कव्हर होईल. 50% हे केलं तर, मुलांचे लोड कमी केलं तर, हे माझे मुद्दा आहे. आणि मुला वाढले, समजा 400 झाले, 500 झाले, तेव्हा मी कुणाला पण आणू शकतो. माझे भाऊ मोठे मोठे सगळे आहेत, लेवलला आहे, अधिकारी पण आहे आणि मोठे लेवलला पण आहे. मग त्यांना ते बोलले आणा, पण हे स्थितीमध्ये मी कुणाला आणू शकत नाही. ते मुद्दा माझे आहे. बाकी जय महाराष्ट्र.